ही कथा महाराष्ट्रातील एका लहान गावाची आहे, तुंबाडची. असं म्हणतात की तुंबाड या गावाला देवतांनी शाप दिला होता. एक गूढ भयानक गाव जे पावसाळ्यात काळ्याभोर ढगांमध्ये हरवून जातं. जिथं वादळासोबतच येतो एक शाप, ज्याचं नाव आहे हस्तर. हस्तर ही एक देवता आहे, पण एक लोभी राक्षस ज्याचं नाव इतिहासात गडप झालंय. गावकऱ्यांना माहीत आहे की या देवतेची संपत्ती खूप आहे, पण त्याच्यात एक गोष्ट लपली आहे, एक शाप जो ती संपत्ती घेणाऱ्याचं जीवन नष्ट करतो. खूप वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी एक मंदिर बांधलं होतं, जिथं ते हस्तरची पूजा करत. हस्तर समृद्धीच्या देवीचा पहिला मुलगा होता. समृद्धीची देवी अन्नधान्य आणि सोन्याचं प्रतीक होती, आणि ती 16,000 देवदेवतांची जननी होती. पण हस्तर खूप लालची होता. त्याने देवीकडून सगळं सोनं घेतलं. त्यामुळे सगळ्या देवदेवतांनी त्याला असं करण्यापासून थांबवलं आणि त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडलं. समृद्धीच्या देवीला तिचा पहिला मुलगा खूप प्रिय होता. त्यामुळे हस्तर डोळीमध्ये बदलण्याआधी तिने त्याला वाचवलं, पण एका अटीवर: कोणीही त्याची पूजा करणार नाही आणि त्याला कायमचं विसरलं जाईल. गावातील पूर्वजांनी मंदिर बांधल्यापासून देवांचा शाप त्यांच्यावर कोसळला आणि त्याचं रूपांतर मुसळधार पावसात झालं. मुसळधार पाऊस नेहमी पडत राहिला. असं म्हणतात की हस्तर लोकांवर खुश होता, म्हणून त्याने आपलं सगळं सोनं मंदिरात अर्पण केलं. पण मंदिराच्या कोणत्या भागात हे कोणालाही माहीत नव्हतं. सोन्याच्या शोधात अनेक माणसं मंदिरात गेली, पण ती कधीच परत आली नाही. त्यामुळे मंदिर बराच काळ बंद होतं. गिरीश, जो या गावातील एक पुजारी होता, त्याच्या मनात सोनं मिळवायची लालच होती. त्यासाठी तो हस्तरची पूजा करू लागला आणि तिथे जायचा विचार करू लागला. आणि अखेर एके दिवशी तो मंदिरात जाण्यासाठी निघाला. इतर दिवसाप्रमाणे त्या दिवशी खूप जोरदार पाऊस सुरू होता. मंदिर अंधारमय आणि थंड होतं, आणि मेलेल्या प्राण्यासारखी दुर्गंधी येत होती. हातात मशाल घेऊन तो पुढे निघाला. तितक्यात त्याचा पाय एका कवटीवर पडला. जेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं की झाडाच्या मुळांनी मंदिराच्या भिंती वेढल्या होत्या आणि त्यात अनेक मृतदेह अडकलेले होते. ते बघून तो घाबरला, तरी त्याने पुढे जाण्याचं ठरवलं. पण त्याचवेळी त्याला एका प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. त्याने हळूच एका कोपऱ्यातून डोकावून पाहिलं. तिथे एक अर्धमानव आणि अर्धलांडग्याचं शरीर असलेला प्राणी मानवी शरीराला खात होता. हे पाहत असतानाच अचानक त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. त्या प्राण्याने त्याला पाहिलं आणि त्याच्यावर हल्ला केला. त्या प्राण्याने त्याला पायाने ओढत हस्तरच्या मूर्तीसमोर आणलं. गिरीश उठला आणि मूर्तीखाली ठेवलेल्या सोन्याच्या भरलेल्या माठांकडे पाहून अवाक झाला. त्याच्या डोळ्यांमध्ये सोन्याची लालसा चमकली आणि त्याने ते सोनं आपल्या पिशवीत भरायला सुरुवात केली. असं करतानाच अचानक मंदिर जोरजोरात हालायला लागलं. गिरीशने आजूबाजूला पाहिलं, तेव्हा त्याने पाहिलं की हातात जळत्या मशाली धरलेल्या भूतांची फौज त्याच्याकडे धावत येत होती. इतक्या भयानक दृश्यानंतर त्याने सोन्याची पिशवी तिथेच सोडली आणि बाहेर पळू लागला. नशिबाने तो मंदिरातून बाहेर पडला, पण आगीच्या ज्वाळांनी झाकला गेला होता. पाऊस पडत होता, त्यामुळे ती आग विझली, पण तरी तो जळाला होता. या सर्व घटनेनंतर गावकऱ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्याची पत्नी आणि मुलगा त्याला सोडून शहरात निघून गेले. त्या दिवसापासून गिरीश वेड्यासारखं ओरडायचा, मंदिरात जाऊ नका, मंदिरात जाऊ नका, आणि त्याने आपलं सर्व आयुष्य मंदिराच्या गेटसमोर भिकारी म्हणून व्यतीत केलं. मित्रांनो, आपल्याला स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.